आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंत यांनी वर्षावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। तासभर चर्चा, विकास कामांसाठी भेट घेतल्याची माहिती। तर मुख्यमंत्री फडणवीस विरोधी खासदारांना भेटतच नाहीत, पक्षांतर केल्यावरच खासदारांच्या भेटीगाठी आणि निधी मिळतो, संजय राऊतांची टीका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये मतप्रवाह, काँग्रेस आणि भाजप सोबत विलीन होण्याबाबत मतमतांतर, सूत्रांची माहिती। पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही। तुतारी बारीक असते, तुतारीचं ऑपरेशन होऊ शकत नाही, शिवाय मला कोणतीही ऑफर नाही, या फक्त चर्चा, आम्ही एकसंघ आहोत। जयंत पाटील यांचं वक्तव्य, तर कोणासोबत जायचं अशी पक्षात कोणतीही चर्चा नाही, कितीही प्रयत्न केला तरी आमचे खासदार फुटणार नाही, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक, हायकमांडसोबत चर्चा सुरू। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांचा दावा, तर पवारांचं नेतृत्व मोठं, ते विलिनीकरण करणार नाहीत, अंबादास दानवे यांचं वक्तव्य। शिवसेनेनं मुंबई लुटल्याचा प्रसाद लाड यांचा आरोप, सत्तेत कोणीही असो कंत्राटदार नीट काम करत नाहीत, युतीत असताना तुम्ही लुटीत भागीदार होतात का, अनिल परब यांचा प्रसाद लाड यांना सवाल। राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्याबाबत संभ्रम, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती, तर लवकरच अर्थखातं आपल्याकडे, जय पवार यांचा दावा। हेलिकॉप्टर पाडणाऱ्या कंपनीसोबत महाराष्ट्रातील कंपनीचं टायअप, ही बड्या उद्योजकाची कंपनी, वेळ आल्यावर नाव जाहीर करणार, रोहित पवार यांचा गौप्यस्फोट, यासह या संबंधित उद्योजकाला सत्तेचं पाठबळ असल्याचाही दावा। संसदेच्या अत्यंत महत्त्वाच्या कमिटीत पार्थ पवार यांना स्थान, पार्थ पवार संरक्षण समितीच्या सदस्यपदी, उज्ज्वल निकम, धैर्यशील माने यांचा सुद्धा समितीत समावेश। राम मंदिर दान घोटाळ्यात पंतप्रधानांचं अद्याप मौन, रामाचं नाव घेऊन सत्तेत आलेल्यांना या अपहाराविषयी काहीच वाटत नाही, राज ठाकरे यांचा घणाघात। देवतांची पूजा करा, पण या विश्वस्तांच्या पदरात दान टाकू नका, ट्विट करत राज ठाकरे यांच्याकडून राम मंदिर दान घोटाळ्यावर भाष्य। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी। चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळलं, एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू, तर बसमधील 12 विद्यार्थी गंभीर जखमी। चेंबूरच्या 11 नंबर रोडवरील दुर्घटना। चेंबूरमधील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले। घटनेतील जखमी मुलांची प्रकृती धोक्याबाहेर, आवश्यक ती सर्व मदत करण्याच्याही सूचना, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पावसाळ्यापूर्वी झाडांचं ऑडिट केलं जातं, मात्र हे झाड कसं कोसळलं याबाबत माहिती घेतली जाईल, भविष्यात अशा दुर्घटना घडू नये याबाबत सूचना। चेंबूरमधील दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री शिंदे यांचं भाष्य। महापौर रितू तावडेंकडून दुर्घटनास्थळाची पाहणी, पिंपळाचा वृक्ष कोसळल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू, झाड काढण्याबाबत पत्र दिल्याचं स्थानिकांचं म्हणणं, पत्रावर लक्ष न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, महापौर रितू तावडे यांचा इशारा। मुंबई महापालिका दुर्घटनेची सर्व जबाबदारी घेणार, सर्व जखमी मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू, झाडाचं ऑडिट झालं की नाही याबाबत तपास करणार। चेंबूरच्या दुर्घटनेवर उपमहापौर संजय घाडी यांची प्रतिक्रिया। पावसाळ्यापूर्वीच झाडांचं ऑडिट करायला हवं होतं, परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी दिल्या, वॉर्डच्या उद्यान अधीक्षकावर कारवाई व्हावी। चेंबूरच्या दुर्घटनेनंतर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची मागणी। पावसाचा जोर वाढताच विधानभवन मेट्रो स्थानकाला गळती, मेट्रो स्थानकाच्या पायऱ्यांवर गळती, पावसामुळे गळती सुरू झाल्यानं लिफ्ट एलिव्हेटर बंद। परभणी शहरातील शांतिनिकेतन कॉलनी परिसरात पाणी साचलं, साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यात सायकलसह मुलगा पडल्याची दुर्घटना, नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मुलाचे प्राण वाचले। दहिसर पोलिसांच्या सतर्कतेमुळे नाल्यात पडलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचले, मात्र यावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। पावसाळ्यात उघडे नाले आणि खड्डे जीवघेणे ठरतायत, त्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज। आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। काशीगाव मेट्रो स्थानकाचा जिना बांधण्यासाठी जागा देण्यास मेहतांची अडवणूक, फडणवीसांनी खडसावल्यानंतर आमदार नरेंद्र मेहता जागा देण्यास तयार, मात्र 133 चौरस मीटर जागेसाठी मेहतांच्या कंपनीला पालिका 24 कोटी देणार, आर्थिक स्थिती बिकट तरी 7 कोटी आगाऊ रक्कम देण्याची पालिकेची घाई। आरक्षण उपवर्गीकरणाबाबत बदर समितीचा अहवाल, यावर हरकती मागवल्यात, सर्व हरकतींवर चर्चा होईल, सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट।
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासंदर्भातील आंदोलन स्थगित. अनुसूचित उपवर्गीकरण विरोधी शिष्टमंडळाच्या बैठकीत तोडगा नाहीच. उपवर्गीकरणाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. दरम्यान मुंबईतील आंदोलन स्थगित करण्यात आल्याची अनंतराज आंबेडकर यांची माहिती. चंद्रपूरमध्ये भाजपमध्ये अंतर्गतवाद. सुधीर मुनगंटीवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी घोषित केलेली भाजप कार्यकारिणी स्थगित. स्थानिक आमदारांना विश्वासात न घेतल्याचा आरोप. पत्र TV9 मराठीच्या हाती. राज्यातील सर्व शाळांमध्ये 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा शिकवणं अनिवार्य. शाळा हा नियम धुडकावणार असतील तर त्या शाळांवर कठोर कारवाई करणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा इशारा. तर अंमलबजावणी न केल्यास संबंधित शाळेला 1 लाखाचा दंड आकारला जाणार असल्याची ही माहिती. विरोधी पक्षाच्या प्रस्तावावेळी सभागृह काल रात्री उशिरापर्यंत सुरू. मंत्री सभागृहात उपस्थित असतानाही अधिकारी अनुपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवण्याचे आदेश. परिवहन महामंडळाच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना महिन्याभराचा अल्टिमेटम. अपेक्षित उत्पन्न न वाढल्यास अधिकाऱ्यांची बदली ते थेट निलंबनाच्या कारवाईचा इशारा. एसटी उत्पन्न वाढीसाठी सरकारची कठोर भूमिका. गोकुळच्या 427 दूध संस्थांचं सभासदत्व रद्द. विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांचे आदेश. निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची संस्थांची भूमिका. 427 पैकी 158 संस्था बंद अवस्थेत. निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप.